मी बेग रेश्मा रहीम, मुक्काम पोस्ट खोसपुरी विळदघाट विखे हॉस्पिटलमध्ये जॉब करत आहे. माझा अनुभव असा की मला इथलचं म्हणजे हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स पण आहे आणि माझी हॉस्पिटलची माहिती असल्यामुळे का हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळते, हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स वगैरे चांगले आहेत, हा माझा अनुभव होता. म्हणून मी माझी डिलेवरी विखे पाटील हॉस्पिटल येथे सिझरियन पद्धतीने करण्यात आली. प्रेग्नेन्सीचे 33 आठवडे पूर्ण झालेले. प्रेग्नेन्सी दरम्यान मला प्रिएक्लॅम्प्शिया म्हणजे हाय बीपीचा त्रास होता. तसेच पोटातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच बेबी आयु जार होता, म्हणजेच बाळाची वाढ पोटामध्ये कमी झालेली. तसेच बाळाचे जन्माचे वजन 1280 ग्रॅम होते. जन्मानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होता, धाप खूप जास्त होती, जन्माचे वजन खूप कमी होते. त्यामुळे बाळाला NICUला शिफ्ट करण्यात आले आणि CPAP मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आला. रक्ताच्या सर्व तपासण्या पाठवण्यात आल्या आणि IV अँटीबायोटिक्स चालू करण्यात आले. नळीद्वारे OGT फीड देण्यात आले. रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार तपासण्यात आले. त्यात असे कळले की बाळाला हायपोग्लायसेमिया आहे, म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यानुसार पुढची ट्रीटमेंट करण्यात आली. हृदयासाठीची औषधे चालू करण्यात आली. रक्तातील विशिष्ट तपासणी, ब्लड कल्चर यामध्ये कॅन्डिडा इन्फेक्शन असल्याचे आढळले. त्यानुसार हायर अँटीबायोटिक देण्यात आले. बाळाला मशीनद्वारे ऑक्सिजन देण्यात आले. सॅच्युरेशन मेंटेन होत होतं, त्यामुळे मशीनद्वारे ऑक्सिजन बंद करण्यात आला आणि नॉर्मल रूम हेअरला सुद्धा बाळ सॅच्युरेशन मेंटेन करत होतं. सुरुवातीला बाळाला नळीद्वारा फीड देण्यात येत होते, ते बंद करून ब्रेस्ट फीडिंग आणि ओरल फीड चालू करण्यात आले. सप्लिमेंट चालू करण्यात आले आणि रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी सप्लिमेंट चालू करण्यात आले. ROP म्हणजे बाळाच्या डोळ्याची रेटिनाची तपासणी करण्यात आली आणि फॉलोअप पण घेण्यात आला. या सर्व उपचारादरम्यान आमची मोफत उपचार करण्यात आले. आज आमची सुट्टी करण्यात येईल. आज आमचा डिस्चार्ज पण आहे. त्यामुळे मी विखे हॉस्पिटल येथील डॉक्टर आणि सर्व स्टाफ यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.